जून जुलै 2025 महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी मोठ्या पावसाने दिलासा, जनता आनंदी राहील भाग 1. या घटना घडणार. रेल्वे अपघात, राजकीय पक्षात नाट्यमय घटना आणि गोंधळ, सीमेवर ताणतणाव, भूकंप, आगीच्या दुर्घटना शक्य, शेअर मार्केटमध्ये गोंधळ, सोन्या चांदीचे भाव वाढतील, धार्मिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिकूल काळ, मोठ्या व्यक्तीचा मृत्यू. दिनांक 11 जुलैच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून अष्टमस्थानी धनु राशीत पूर्वाषाढा नक्षत्रात पौर्णिमा येत आहे. लग्नस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानी रवी, गुरु, तृतीयेत बुध, चतुर्थात मंगळ, केतू, दशमात राहू व लाभस्थानी शनी, नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील पौर्णिमा व लग्नातील शुक्र हर्षलमुळे मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. जुलैच्या पूर्वार्धात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होईल. चतुर्थातील मंगळ केतू योगामुळे या काळात भूकंप, रेल्वे, वाहन अपघात, आगीच्या दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते. मात्र लग्नातील शुक्रामुळे लोक आनंदी राहतील. मोठ्या पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. या काळात काही प्रमुख व्यक्ती, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा मृत्यू देखील संभवतो. दशमातील राहू व लाभातील शनी, नेपच्यून यांच्या योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ या काळास अनुभवास येईल. पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ होऊन कामकाज अनेक वेळा ठप्प करावं लागेल. सत्ताधारी पक्ष व मंत्री यांच्यावर देखील या काळात मोठे आरोप होतील. शेअर मार्केटमध्ये तेजी राहील. मात्र शेअर मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण देखील राहणार आहे. स्त्रीवर्ग, कलाकारांसाठी हा महिना उत्तम राहील. मात्र लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्यासाठी हा काळ थोडा प्रतिकूल राहील. ज्येष्ठ लेखकांचा मृत्यू या काळात संभवतो. केंद्रातील मंगळ खेळासाठी उत्तम असून भारतीय खेळाडूंना या काळात मोठे यश मिळणार आहे. धनस्थानातील रवी गुरु योगामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील. रुपयाचे मूल्य वाढेल. सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल. मंगळ केतू योगामुळे सीमेवर तणाव राहील. या योगामुळे स्फोटक घटना, हिंसा, जाळपोळ होण्याची देखील या काळात शक्यता राहील. याच महिन्यात मोठ्या पावसाने घरांची पडझड व पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातांची देखील मोठी संख्या राहणार आहे. लहान मुलांना हा काळ विशेष त्रासदायक राहून संसर्गजन्य विकार या काळात पसरण्याची शक्यता राहील. चिकनगुनिया, डेंग्यू यांसारख्या विकाराचे देखील प्रमाण मोठे राहील. डोळ्यांची साथ पसरण्याची शक्यता राहील. लेखक, साहित्यिक, कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. या काळात काही धार्मिक, जातीय वादविवाद किंवा हिंसा या काळात संभवतात. रवी गुरु यांच्या युतीमुळे साहित्य संमेलन तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांचे व्यापार, उद्योग, साहित्य परिषदेचे आयोजन या काळात होईल. हवेतील वातावरणात विचित्र बदल होईल. काही ठिकाणी बर्फवृष्टी किंवा गारपिटीने नुकसान संभवते. काही बँका किंवा सराफी दुकानांवर किंवा घरांवर दरोड्याचे प्रयत्न होतील. चोरीच्या गुन्ह्यात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात काही नाट्यमय घटना या काळात घडण्याची शक्यता असून नवीन युती, आघाडी किंवा नवीन पक्षाची देखील या काळात स्थापना होईल. सत्तेमध्ये नवीन पक्ष, मोठा गट सामील होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.